कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सुळे येथील पुनद नदीच्या तीरी श्री सिद्धेश्वर तीर्थक्षेत्र महादेव मंदिर हे 17व्या शतकातील पुरातनकालीन मंदिर असून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे। यावेळी हजारो भाविक भक्त यांनी पहाटेपासून भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावत होते। या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले असून देखील यावेळी शिवलिंगाची दूध पाण्याने स्नान करण्यात आलं व हळद कुंकू फूल बेलपत्री नारळसह धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या साहित्याचा अभिषेक करण्यात आला व नंतर महाआरती पूजा केली। या ठिकाणी मोठे असे एक पाण्याचे कुंड आहे। यात वर्षभर पाणी भरलेले असते व या ठिकाणाचे परिसर डोंगर चहूबाजूने वेली फुलांचे व झाडाझुडपाने वेढलेला आहे व या डोंगराच्या कुशीत सुळे हे गाव वसलेलं आहे आणि त्या गावालगत देखील श्री शिवलिंग तीर्थक्षेत्र आहे। त्यामुळे या ठिकाणी नेहमी सालाबादाप्रमाणे महाशिवरात्री निमित्त सुळे येथील सिद्धेश्वर मंदिरात भाविकांना आज प्रत्यक्ष महादेवांच्या दर्शनाचा आनंद मिळाला। सुळे येथील श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने दर्शनाचे आलेले लांबवरून आलेल्या भाविकांनी देखील घेतलेले श्री शिवलिंग तीर्थक्षेत्र यांचे दर्शन व परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती। यात देखील भाविकांनी नियमाचे पालन करून घेतले दर्शन व महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळपासून गावातील नागरिकांकडून महाप्रसाद साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आलं होतं। परिसरातील नागरिकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। यात्रोत्सवानिमित्त दूरवरून भाविक आले होते। भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाने सतर्कता घेतली होती। यात्रेत चोरी लुटमार तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी अभोणा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी गावातील पोलीस पाटील पांडुरंग गांगुर्डे पोपट बागुल हरिभक्त परायण सोमनाथ बाबा भोये भासीलाल गांगुर्डे संजय गांगुर्डे पंडित गांगुर्डे गुलाब ठाकरे दिलीप बागुल मंगेश गांगुर्डे प्रकाश बागुल यांचा गावातील ग्रामस्थांनी व तरुण वर्गांनी भाविकांनी देखील पोलीस प्रशासनाला मोलाचे असे सहकार्य केले। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी शाहू चव्हाण कळवण।